बेसिकली तुम्हाला प्रत्येक यूट्यूबरकडून हेच सांगितलं जातं की तुम्ही काय करा, दिवसाला एक शॉर्ट अपलोड करा, की जेणेकरून काय होईल, लवकरात लवकर तुमचा चॅनल हा ग्रो होईल, म्हणजेच तुमचा चॅनल अवघ्या 1 ते 2 महिन्यात मॉनिटाईज होईल. मग तुम्ही त्या पद्धतीने काय करता, रोज एक व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करता. पण फायनली तुम्हाला रिझल्ट भेटतो, 2 महिने निघून जातात, 3 महिने निघून जातात, काहींचं वर्षही निघून जातं, 2 वर्षही निघून जातात, तरीही तुमचा चॅनल कुठेही काही झालेला नसतो, मॉनिटाईज झालेला नसतो. मग फ्रस्ट्रेशन येऊन किंवा टेन्शन येऊन आपण काय करतो, तो चॅनल सोडून देतो, की ज्याला आपण 1 ते 2 वर्षाची काय केलेली असते, मेहनत दिलेली असते आपली. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे, की नक्की तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ हे दिवसाला किती अपलोड करायचे आहे आणि कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे आहे, कोणत्या टाईमला अपलोड करायचे आहे आणि शॉर्ट्स थ्रू तुमचा चॅनल मॉनिटाईज करायचा की लाँग व्हिडिओ थ्रू तुमचा चॅनल मॉनिटाईज करायचा, की दोघांचं कॉम्बिनेशन वापरायचं, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड डाउट्स हे क्लिअर करणार आहे. नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क जो असतो तो चॅनल मॉनिटाईज करणं. आणि आपल्याला माहीतच असेल की लाँग व्हिडिओ थ्रू चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला लागतात 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा 1 वर्षामध्ये कंप्लीट करायचा असतो. आणि जर आपण शॉर्ट व्हिडिओचा विचार केला तर शॉर्ट व्हिडिओने आपल्याला लागतात 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज अवघ्या 3 महिन्यामध्ये. जर आपण विचार केला तर आपल्याला असं वाटतं की शॉर्ट्स थ्रू चॅनल मॉनिटाईज करणं हे इझी आहे आणि लाँग व्हिडिओ थ्रू चॅनल मॉनिटाईज करणं अवघड आहे. कारण भरपूर जणांना असं वाटतं की जर वॉच टाईम आहे तो वॉच टाईम 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करणं खूप अवघड आहे. पण काहींना असं वाटतं की शॉर्ट्स थ्रू 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करणं खूप अवघड आहे. मग ज्यांना 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करणं अवघड वाटतं ते लाँग व्हिडिओजकडे वळतात आणि ज्यांना लाँग व्हिडिओज वॉच टाईम कंप्लीट करणं अवघड वाटतं ते काय करतात, शॉर्ट व्हिडिओकडे वळतात. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. कमेंट छान यासाठी टाईप करायची आहे की जी भन्नाट कमेंट असते ती माझ्या चॅनलवरती किंवा व्हिडिओच्या खाली मी काय करत असते, पिन कमेंट करत असते. तर तुम्हाला माहीत आहे पिन कमेंटचा फायदा काय असतो, तर त्या कमेंटला जास्तीत जास्त ऑडियन्स हे भेट देत असतात. भेट दिल्यामुळे काय होतं, तुमच्या चॅनलवरती ऑडियन्सची क्राऊड तयार होते आणि ज्यामुळे काय होतं, तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येण्याची किंवा जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढण्याची शक्यता वाढते. तर त्यासाठी एक भन्नाट कमेंट टाईप करायला नक्की विसरू नका. तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आता कधी, ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता. यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त शॉर्ट्सवरती काम करायचं आहे. आता लाँग व्हिडिओवरती काम कधी करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल, थोडा वेट करा. तर बघा, शॉर्ट्स व्हिडिओवरती तुम्हाला सुरुवातीला काम करायचं आहे. मग रोज तुम्हाला एक शॉर्ट्स अपलोड करायचा आहे का, तर नाही. जेव्हा 10 वर्षापूर्वी किंवा 9 वर्षापूर्वी यूट्यूबची जी कंडिशन होती, जिथं कॉम्पिटिशन कमी होती, तिथं तुम्ही एक शॉर्ट जरी अपलोड केला तरी तो व्हायरल होत होता किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येत होता. पण आज तुम्ही YouTubeवरती बघू शकता, की जर तुम्ही जी नीच निवडलेली असेल, चॅनलची जी कॅटेगरी निवडलेली असेल, त्या कॅटेगरीशी रिलेटेड खूप सारे YouTube चॅनल YouTubeवरती अवेलेबल आहे. मग YouTube नक्की कोणत्या चॅनलला प्रमोट करणार, हा पण एक मोठा प्रश्न असतो. तर YouTube काय करतो, त्याला ज्या चॅनलमधून जास्तीत जास्त प्रॉफिट होत आहे, जास्तीत जास्त फायदा होत आहे, YouTube त्याच चॅनलला काय करत आहे, प्रमोट करत आहे. मग आता YouTubeला नक्की फायदा कोणाकडून आहे? तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. 3 क्रिएटर आहे, तर त्या 3 क्रिएटरमधला काय करत आहे, पहिला क्रिएटर 1 तास काम करतो, म्हणजे एकच शॉर्ट अपलोड करतो दिवसाला. दुसरा क्रिएटर आहे तो दिवसाला 2 शॉर्ट्स अपलोड करतो. तिसरा क्रिएटर आहे दिवसाला 3 शॉर्ट्स अपलोड करतो. बघा, आता जे 3 क्रिएटर आहे त्या 3 क्रिएटरमधला जो 3 शॉर्ट्स अपलोड करणारा आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, YouTubeला नक्कीच जास्त फायदा होणार आहे किंवा त्याच्या शॉर्ट्सकडे जास्तीत जास्त ॲड लागणार आहे. त्यानंतर जो दुसरा क्रिएटर आहे ज्याने 2 शॉर्ट्स अपलोड करतो दिवसाला, त्याचा काय होणार आहे, ॲज कम्पेअर तिसऱ्यापेक्षा थोडा कमी प्रॉफिट होणार आहे. पण जो एकच शॉर्ट्स अपलोड करतो त्याच्याकडून YouTubeला काय होणार आहे, ह्या दोघांपेक्षा नक्कीच कमी काय होणार आहे, प्रॉफिट काय होणार आहे, मिळणार आहे. मग YouTube नक्की कोणाला प्रमोट करेल तुम्ही सांगा. तर ह्या पहिला जो 3 अपलोड करणार आहे, त्यानंतर जो 2 अपलोड करणार आहे, त्यानंतर जो 1 अपलोड करणार आहे. पण आता बघा, तुम्ही मला 3 शॉर्ट्स अपलोड केले म्हणजे लगेच YouTube आम्हाला प्रमोट करणार का, तर नाही. तुम्हाला प्रमोट करण्यासाठी तुमचा शॉर्ट्स हा योग्य पद्धतीने योग्य टाईमला अपलोड करणं गरजेचं आहे. आता टाईमला अपलोड करायचं म्हणजेच काय, मी जी टाईम सांगणार तो वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या चॅनलसाठी वेगवेगळा असणार आहे. आता 3 शॉर्ट्स का अपलोड करायचे बघा, 3 शॉर्ट्स अपलोड केल्यामुळे काय होतं, जर तुमचा एक शॉर्ट तुम्ही मॉर्निंगला अपलोड केला आणि त्या शॉर्ट्सवरती जे ऑडियन्स येतील त्या ऑडियन्सने काय केलं, तुमचा शॉर्ट हा पूर्ण बघितला,
तर ऑटोमॅटिकली YouTube काय करतो, तुमचा जो तुम्ही दुपारी शॉर्ट्स अपलोड करणार आहे, संध्याकाळी अपलोड करणार आहे, ऑटोमॅटिक त्याच्या शॉर्ट फीडमध्ये तुमचे हे 2 शॉर्ट्स काय करणार आहे, तो फीड करणार आहे आणि फीड केल्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तो शॉर्ट स्क्रोल करेल, तुमचा शॉर्ट्स त्याला बघायला मिळणार आणि जर नक्कीच तुमचा कंटेंट हा छान असला, तर काय होणार आहे, तुमचा दुसरा किंवा तिसरा शॉर्ट्सला पण काय येणार आहे, व्ह्यूज येणार आहे. आणि ज्यावेळेस एक ऑडियन्स तुमचा जो शॉर्ट्स आहे वारंवार बघतो किंवा तुमच्या चॅनलवरती वारंवार व्हिजिट करतो, तर YouTubeच्या अल्गोरिदममध्ये हे फिक्स होतं, की चॅनलचा जो कंटेंट आहे त्यामध्ये दम आहे, हे YouTubeचं अल्गोरिदम फिक्स करतं आणि तुमचे शॉर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश करायला किंवा तुमचे शॉर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे इम्प्रेशन पाठवायला सुरुवात करतो. आता विषय झाला शॉर्ट व्हिडिओचा. आता बघा, शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला 3 का बरं अपलोड करायचे आहे? कारण तुम्ही बघू शकता, काही लोकं मॉर्निंगला फ्री असतात, काही लोकं दुपारी फ्री असतात, काही लोकं नाईटला फ्री असतात. मग आता मॉर्निंगला नक्की तुम्हाला शॉर्ट्स कोणत्या टाईममध्ये अपलोड करायचा आहे? तर बेसिकली सकाळी तुम्हाला 6 ते 7 या टाईममध्ये काय करायचं आहे, तुमचा शॉर्ट्स हा अपलोड करायचा आहे. कारण तुम्ही बघू शकता, की जे म्हणजे नाही का मोठे लोकं आहे, जे गार्डनला जाणार आहे किंवा फ्री लोकं आहेत, ते मॉर्निंगचा पिरियडमध्ये 6 ते 7 मध्ये मोबाईल शक्यतो हातात घेऊन बसलेले असतात किंवा 8 वाजेपर्यंत घेऊन बसलेले असतात, की जेणेकरून तुमच्या त्या शॉर्ट्सवरती जास्तीत जास्त ॲक्टिव्ह ऑडियन्स त्या टाईमला मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर तुम्ही दुपारी बघू शकता, की भरपूर सारा लेडीज वर्ग असतो. तो लेडीज वर्ग दुपारच्या पिरियडमध्ये फ्री झालेला असतो किंवा ज्यांची शाळा जे जे कॉलेज आहे, त्यांचे काय होतात, दुपारी कदाचित कॉलेज हे सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला दुपारी पण ॲक्टिव्ह ऑडियन्स जास्तीत जास्त मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा, जो आहे लास्टचा शेवटचा टाईम 6 ते 7चा टाईम. आता संध्याकाळी 6 ते 7च्या टाईमनं तर तुम्हाला माहीत आहे, लेडीज पण मोस्ट ऑफ फ्री असतात. जो जॉब करणारा वर्ग आहे तो वर्ग पण फ्री असतो. तर बघा, जे कॉलेजचे लोकं असतात, ते कॉलेजचे लोकं पण काय असतात, त्या टाईममध्ये फ्री असतात. मग तुम्हाला टाईम लक्षात ठेवायचा आहे. सकाळी 6 ते 7 मध्ये अपलोड करायचं आहे. दुपारी 12 ते 1 मध्ये अपलोड करायचं आहे आणि संध्याकाळी 6 ते 7 या टाईममध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 3 शॉर्ट्स अपलोड करायचे आहे. जर तुम्ही 1 शॉर्ट्स अपलोड करत असाल, तर 1 शॉर्ट्स अपलोड केल्यामुळे प्रॉब्लेम हा होतो, की तुमच्या चॅनलवरती तेवढी जास्तीत जास्त ऑडियन्सची क्राउड तयार होत नाही आणि त्यामुळे काय होतं, YouTube तुमचा जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत बूस्ट करत नाही किंवा प्रमोट करत नाही. मग आता बघा, जर ज्यावेळेस आपण शॉर्ट्स हे काय करणार आहोत, लगातार तुम्हाला काय करायचं आहे, लगातार ज्यावेळेस तुम्ही नवीन YouTube चॅनल चालू करता, लगातार तुम्हाला सुरुवातीचे 45 दिवस काय करायचं आहे, लगातार 3 शॉर्ट्स दिवसाला कंटिन्यू अपलोड करायचे आहे. कुठेही गॅप ठेवायचा नाहीये. यामुळं फायदा हा होणार आहे, की तुमचा एक ना एक शॉर्ट्स हा कंटेंटवरती आधारित असणार आहे किंवा ट्रेंडिंग टॉपिकवरती आधारित असणार आहे आणि नक्कीच तुमच्या 45 दिवसामधले जे शॉर्ट्स असणार आहेत, कमीत कमी 4 ते 5 शॉर्ट हे इझिली काय होतं, YouTubeकडून व्हायरल केले जातात आणि तुम्हाला माहीत आहे, एक शॉर्ट्स व्हायरल झाल्यानंतर त्याला 10 मिलियन व्ह्यूज, 20 मिलियन व्ह्यूज, 1 करोड व्ह्यूज यायला टाईम लागत नाही. आणि यामधून फायदा हा होणार आहे, जर तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज इझिली मिळाले, तर काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या व्ह्यूजचा क्रायटेरिया कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला सांगते, की सगळ्यात जास्त जे सबस्क्रायबर मिळतात ते शॉर्ट्स व्हिडिओमधून मिळतात ॲज कम्पेअर लाँग व्हिडिओमधून. जर तुमच्या शॉर्ट्समध्ये असा कंटेंट असेल, की जो ऑडियन्सला लाँग व्हिडिओमध्ये मिळाला नसेल किंवा लाँग व्हिडिओ बघून त्याला फायदा झाला नसेल, पण तुमच्या शॉर्ट्सने फायदा झालेला आहे, तर अशा शॉर्ट्समुळे काय होतं, तुमच्या शॉर्ट्समधून जास्तीत जास्त ऑडियन्स मिळायला सुरुवात होते. तर तुमचा सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट होणार आणि काय होणार आहे, तुमचा व्ह्यूजचा क्रायटेरिया हा पण कंप्लीट होणार. पण बघा, तुम्ही काय केलं, सुरुवातीला शॉर्ट्सवरती 45 दिवस काम केलं आणि 45 दिवस काम केल्यानंतर तुमचा सबस्क्रायबर क्रायटेरिया तर कंप्लीट झाला, 1000 सबस्क्रायबर. पण जर तुमचा व्ह्यूजचा क्रायटेरिया म्हणजे 10 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया कंप्लीट झाला नाही, तुमच्या शॉर्ट्सवरती जास्तीत जास्त व्ह्यूज आले नाही, तर तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे, तुमच्या लाँग व्हिडिओवरती टर्न करायचं आहे. आता लाँग व्हिडिओवरती टर्न का करायचं आहे, तर तुम्हाला माहीत आहे 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करणं फक्त एका व्हिडिओचं काम आहे. तर जर तुमच्या व्हिडिओजला 4 मिनिट हा ॲव्हरेज वॉच टाईम आला आणि तुमच्या व्हिडिओजवरती जर फक्त 60 ते 70,000 ॲव्हरेज व्ह्यूज आले, तरी तो तुमचा एक व्हिडिओ काय करणार आहे, तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल मॉनिटाईज करणार आहे. म्हणजे तुमचा 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट करणार आहे. तर तुम्हाला तुमच्या 45 दिवसामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 45 दिवस शॉर्ट्स अपलोड करता, तुम्हाला हे नक्की क्लिअर होणार, की आपण आपले 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करू शकतो की नाही किंवा आपला कंटेंट आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज आणून देणार की नाही. जर तुम्हाला वाटलं नाही, हे पॉसिबल नाहीये, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लाँग व्हिडिओवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आणि अशा व्हिडिओजवरती, अशा टॉपिकवरती तुम्हाला लाँग व्हिडिओज बनवायचे आहे, की ज्या शॉर्ट्स व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज आलेला आहे आणि तो टॉपिक पकडून तुम्हाला जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ बनवायचा आहे. आणि नक्कीच तुम्ही बघू शकता, की तुम्हाला रेग्युलरली लाँग व्हिडिओज दिवसाला 1, मी जास्त नाही म्हणत, दिवसाला 1च लाँग व्हिडिओ पण ट्रेंडिंग टॉपिकवरती लाँग व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता
फक्त 45 दिवसात तुमचा एक तरी लाँग व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही, की जो व्हिडिओ तुमचे 4,000 तास वॉच टाईम हा कंप्लीट केल्याशिवाय राहणार नाही किंवा तो तुमचा पूर्णपणे कंप्लीट करून देणार. तर ही सिक्रेट स्ट्रॅटेजी आहे, ती मी आतापर्यंत कोणासोबत जास्तीत जास्त शेअर करत नव्हती. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या ऑडियन्सनी कमेंट केलेली, की आमचा चॅनल हा मॉनिटाईज होत नाही किंवा आमचे 1,000 सबस्क्रायबर, 4,000 तास वॉच टाईम किंवा 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट होत नाही. म्हणून ही सिक्रेट स्ट्रॅटेजी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. तर बघा, ही झाली स्ट्रॅटेजी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. पण आता तुम्हाला मी टाईम पण सांगितला, किती शॉर्ट्स अपलोड करायचे हे पण सांगितलं. पण आता शॉर्ट्स व्हायरल होण्यासाठी किंवा तुमचा शॉर्ट्स YouTubeने जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रमोट करण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिकवरती शॉर्ट असणं गरजेचं आहे. पण नुसतं ट्रेंडिंग टॉपिकवरती शॉर्ट्स अपलोड करून चालेल का? नाही. तुमचा जो शॉर्ट्स आहे तो व्हायरल होण्याचं काम करतो तुमच्या शॉर्ट्सचा हूक. आता तो हूक म्हणजेच काय? तुमच्या शॉर्ट्सचे पहिले 1 ते 10 सेकंद. जर ते 1 ते 10 सेकंद तुमचा ऑडियन्स आहे, तो जो तुमच्या शॉर्ट्सवरती टिकला, तर तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये बघू शकता, की तुमच्या शॉर्ट्सच्या खाली स्किप अवेचे पर्सेंटेज असता आणि स्टे वॉचचे पर्सेंटेज असता. जर तुमच्या त्या शॉर्ट्सवरती स्टे वॉचचे पर्सेंटेज हे 70च्या वरती गेले, तर समजून जा तुमचा तो शॉर्ट्स काय होणार आहे? व्हायरल होणार आहे. पण जर स्किप अवे हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर जर 70च्या वरती गेला, तर समजून घ्या तुमचा तो शॉर्ट्स काय होणार नाही? व्हायरल होणार नाही. मग आता स्टे वॉच हा आपला फॅक्टर 70च्या वरती किंवा 70% वरती नेण्यासाठी तुम्हाला जो हूक आहे, तो हूक एकदम तगडा ठेवायचा आहे. आता तो तगडा कसा ठेवायचा? जर तुमचा शॉर्ट्सचा टॉपिक असेल, तो किंवा ब्लॉगिंग बनवा किंवा कुकिंग रिलेटेड कोणतीही रेसिपी बनवा. ती तुम्हाला ChatGPTला टाकायची आहे आणि ChatGPTला सांगायचं आहे, की मला काही नको करून देऊ. पण सुरुवातीचे 10 सेकंद एवढे तगडे करून दे, एवढा तगडा बनवून दे हूक, की माझा ऑडियन्स माझ्या शॉर्ट्सवरून काय झाला पाहिजे नाही, हलला नाही पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला ChatGPTची मदत घेऊन तुमच्या शॉर्ट्सचा जो हूक आहे, तो हूक एकदम तगडा ठेवायचा आहे, की जेणेकरून तुमचा ऑडियन्स ते 10 मिनिटं टिकला, तर तिथं काय होतं, तुमचा व्ह्यूज काउंट केला जातो. आणि जेवढे तुमचे जास्तीत जास्त व्ह्यूज वाढणार, त्यामुळे काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त काय होणार आहे? व्हायरल होणार आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघू शकता, की मी तुम्हाला लाँग व्हिडिओ 1 ते 2च का अपलोड करायला लावलेले आहे किंवा तुम्ही 1 जरी अपलोड केला तरी चालेल. पण शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही 3 करू शकता. आता तुम्ही हा विचार कराल, की लाँग व्हिडिओ फक्त 1 ते 2 अपलोड करायचे आणि शॉर्ट्स व्हिडिओ 3 जरी अपलोड केले तरी काही प्रॉब्लेम नाही, असं कसं? तर आता बघा, तुम्हाला माहीत असेल, जर YouTubeचा क्रायटेरिया आहे किंवा YouTubeचा अल्गोरिदम आहे, दिवसभरात लाँग व्हिडिओ तुमचे काय करतो, 3 नोटिफिकेशन ऑडियन्सपर्यंत काय करत असतो, सेंड करत असतो लाँग व्हिडिओचे. पण शॉर्ट्स व्हिडिओला YouTube काय करत नाही, नोटिफिकेशन हे सेंड करत नाही. तर शॉर्ट व्हिडिओ हा ऑटोमॅटिकली तुमच्या सबस्क्रायबरच्या किंवा ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांच्या शॉर्ट्स फीडमध्ये ॲड केला जातो. म्हणजे शॉर्ट्ससाठी YouTubeला नोटिफिकेशन पाठवायची गरज नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला 3 पेक्षा जास्त पण पॉसिबल झाले, तर तुम्ही शॉर्ट्स हे 3 पेक्षा जास्त पण अपलोड करू शकता. पण मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला पॉसिबल झालं, म्हणजे तुमच्याकडे खूप टाईम अवेलेबल आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त 3 लाँग व्हिडिओ बनवा. 3 पेक्षा जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ बनवू नका. तर YouTube काय करतो, फक्त 3 लाँग व्हिडिओचे नोटिफिकेशन काय करतो, ऑडियन्सपर्यंत पाठवतो. जर तुम्ही 3 पेक्षा जास्त लाँग व्हिडिओ अपलोड केले, तर तुमचा जो 4था व्हिडिओ असणार आहे, त्याचे नोटिफिकेशन ऑडियन्सपर्यंत पाठवले जाणार नाही, की ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल केलेलं. तरीही त्यांना ते नोटिफिकेशन न गेल्यामुळे तुमच्या त्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येणार नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, की आपल्या एखाद्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज नाही आले, तरीही आपल्या चॅनलचे इम्प्रेशन हे डाऊन होत असतात किंवा आपला चॅनल हा डेडच्या डायरेक्शनने चाललेला असतो. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन नको खराब व्हायला किंवा तुमचा चॅनल हा डेड नको व्हायला, तर तुमचा असा कोणताही व्हिडिओ नको, की जो अजिबात YouTubeने त्याला व्ह्यूजच आणले नाही. तर नोटिफिकेशन पाठवले नाही म्हणजे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल, की तुमच्याकडे खूपच टाईम असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त 3 लाँग व्हिडिओ अपलोड करा, की जेणेकरून तुमच्या त्या व्हिडिओचे YouTube जास्तीत जास्त नोटिफिकेशन पाठवेल. त्या व्हिडिओचे जास्तीत जास्त तुम्हाला व्ह्यूज मिळतील आणि व्ह्यूज मिळाल्यामुळे तुमचा चॅनल हा कुठेही डेड होत नाही किंवा तुमचा चॅनल हा कुठेही फ्रीज केला जात नाही. तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे YouTube जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेहमी काय करत असतो, रोज पाठवत असतो आणि त्यामुळे तुमचा चॅनल हा जास्तीत जास्त ग्रो होण्याची दाट शक्यता असते किंवा तुमचा चॅनल हा अवघ्या 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात तुम्ही काय करू शकता, 100% मॉनिटाईज करू शकता. तर ही जी होती सिक्रेट स्ट्रॅटेजी, नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित जे नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या काही नवनवीन ट्रिक्स असतात, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांचे उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.